अभी हम्म. काय रे, तू सोहाच्या लग्नाबद्दल काही बोलला होतास का? आता हे काय मध्येच? सोहाच्या लग्नाबद्दल मी कोणाशी का बोलेन? अरे नाही, म्हणजे मीनाक्षी मला विचारत होती, म्हणून मला वाटलं की तुमच्या दोघांचं काही बोलणं झालंय का. मीनाक्षी पण ना, हिच्या मनात कधी काय येईल काही सांगता येत नाही. पण सांगू का आत्याई तुला, म्हणजे मीनाक्षी जर सोहाच्या लग्नाचा विचार करत असेल तर ही अगदी योग्य वेळ आहे. म्हणजे बघा, तू आत्तापासून मुलं शोधायला सुरुवात केलीस तर ती डॉक्टर होईपर्यंत तुला हवा तसा मुलगा नक्की मिळेल. तेही बरोबरच आहे म्हणा. तू म्हणतोयस ना, तर तसा विचार करून बघायला काही हरकत नाही. हॅलो अभि. हॅलो आत्याई. नमस्कार वहिनी. अरे तेजस, बस नाश्ता करायला बस. नाही नको, मी नाश्ता करूनच आलोय. ॲक्च्युली माझे काही डॉक्युमेंट्स आहेत सोहाच्या लॅपटॉपमध्ये अबाउट हेल्दी फूड, सो मला ते बघायचं. आता तू तुझ्या कामासाठी आलायस तर तुला मी आग्रह करणार नाही. काम कर तुझं. सोहा कुठे? सोहा आहे ना तिच्या रूम मध्ये. ठीक आहे, मग मी जाऊन येतो. आत्याई, हा मुलगा कसा आहे? तू तेजस बद्दल बोलतोयस का? मला मुलगा पसंत आहे. सोहाचं लग्न त्याच्याशी करून द्यायचं असेल ना, तर मी एका पायावर तयार आहे. ओळख कोण आहे? तेजस, तू तू आत्ता इथे यावेळी? दिस इज फॉर यू. काय आहे तेजस? गिफ्ट आहे तुझ्यासाठी. बघ ना ओपन करून. हाऊ स्वीट. तुझी हीच रिॲक्शन मला अपेक्षित होती. पण तेजस, एवढ्या महागड्या गिफ्टची आता काय गरज होती? सोहा, आपल्याला एखादा माणूस जिवलग वाटला की त्याच्यासाठी मी महाग स्वस्त असं काही बघत नाही. बरं, बाय द वे, मी हे गिफ्ट देण्यासाठी ना तुझ्या घरच्यांना खोटं कारण देऊन वर आलोय. तर तुझी हरकत नसेल तर आज आपण फिरून जावे. वाय नॉट? मी काय म्हणतोय सोहा, तू आपल्याबद्दल घरी सांगितलं नाहीस का अजून? नाही अजून. म्हणजे वहिनीला कल्पना आहेच. आईला आज धाडस करून सांगितलंय मी. सो आज दिवसभरात घरी सगळ्यांना सांगेनच. काही हरकत नाही, तू सांगितलं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. मी असंही तुझ्यासाठी तुझ्या घरच्यांकडे मागणी घालायला येणारच आहे. चालेल ना तुला?
सोहा चेन घालून बघ ना. नाही, आत्ता नको, नंतर घालून बघते. असं कसं? मी आणलेलं गिफ्ट तुझ्यावर कसं दिसतंय ते मला पाहायचं आहे ना. घाल. मीनाक्षी, वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. ॲक्च्युली मी माझ्या पॅरेंट्सला सोहाबद्दल आणि माझ्याबद्दल सांगितलंय. सोहा त्यांना पसंत आहे. म्हणून आता मी लग्नाची बोलणी करायला येणार आहे. आय होप तुमचाही सपोर्ट असेलच ना. एकदा का लग्नाला होकार मिळाला की सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहेत. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहून गेली की आमच्या रिलेटिव्हजमध्ये एक जण एक्सपायर झालेत. सो केलं तर याच वर्षात लग्न करावं लागेल, नाही तर 3 वर्ष थांबावं लागेल. सोहा, या वर्षातच जर आपण लग्न केलं तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. म्हणजे तू तुझ्या स्टडीज नंतर कंटिन्यू करू शकशील ना. मला हेच सांगायचं होतं की अल्टिमेटली मला तुझ्याच बरोबर लग्न करायचं आणि तुलाही माझ्या बरोबर. मग याच वर्षात लग्न केलं तर चालेल ना. झालं तर मग लग्न ठरवण्यासाठी अजून काय हवंय? बरोबर ना वहिनी. मीनाक्षी, इथेस तू? अख्ख्या घरभर तुला शोधत होतो. तू समोर दिसली नाहीस ना की अस्वस्थ व्हायला होतं मला, माहितीये. पण मी आता तेजस बरोबर बाहेर जायला निघालोय. घराबाहेर पडतानाही दिसली नाहीस, म्हणून तुला शोधत इथपर्यंत आलो.
काय झालं मीनाक्षी? काहीच का बोलत नाहीयेस? मीनाक्षी, काय झालं? तुझा चेहरा असं रडवेला का झालाय? बरं वाटत नाहीये का? नाही, मी ठीक आहे. मीनाक्षी, तू रडतेस? मीनाक्षी, नक्की काय झालंय सांग मला. काय प्रॉब्लेम आहे? तुला माझ्यावर आलेल्या प्रॉब्लेमचं टेन्शन आलंय का? हे बघ मीनाक्षी, तुला माहित नसेल तर सांगतो. तुझा नवरा आधीपासूनच खूप स्ट्रॉंग आहे आणि तू आयुष्यात आल्यापासून अधिकच स्ट्रॉंग झालाय. खरं तर कुठल्याही परिस्थितीत स्ट्रॉंग कसं राहायचं हे तुझ्याकडनंच शिकलोय. आता आयुष्यात एवढा संघर्ष करून इथपर्यंत तू येऊ शकतेस. मग तू माझ्याबरोबर असताना मी या संकटातनं बाहेर नाही पडू शकत. त्यासाठी मला फक्त तुझी साथ हवी. जोडीला तुझं प्रेम आणि तुझा माझ्यावर असलेला विश्वास. मग सगळं काही ठीक होतं. हा मी शब्द देतो तुला. कधीपासून सुरू आहे हे सगळं? पहिल्या भेटीपासूनच का? नाही आत्याई, आधी माझ्या मनात असं काहीच नव्हतं. तुझ्या मनात नसेल ग, पण त्याच्या मनात? नाही माहित. मग पुढे? पुढे काय, आमची सुरुवातीला फक्त मैत्री होती आणि नंतर हळूहळू आम्हाला दोघांनाही मैत्री पलीकडे नातं असल्याचं जाणवायला लागलं. वंस, सोहानी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला हवेत हे मला मान्य आहे. पण हा निर्णय तिने आपल्या सगळ्यांच्या संमतीने घ्यायला नको होता. वंस, तुम्हाला पण हे फारसं पटलेलं नाहीये ना? नाही नाही वहिनी, असं नाहीये. उलट मी खूप खुश आहे. पण वंस, अहो वहिनी, सोहानी निर्णय घेण्यासाठी अजिबात घाई केलेली नाहीये. उलट कधी नाही ते या धानरट मुलीनी अगदी योग्य निर्णय घेतलाय. आता तेजस चांगला मुलगा आहे, शिकला सवरलेला आहे, घराणं चांगलं आहे त्याचं, शिवाय बिझनेसमन आहे. तुला खरं सांगू, असा मुलगा आपल्याला शोधूनही सापडला नसता. वहिनी, अभिच्या लग्नाच्या वेळेस मी तितकीशी खुश नव्हते. म्हणजे नाही असं नाही, पण ठीक. पण सोहाचं लग्न जर तेजस्वी होणार असेल ना, तर माझ्या इतका आनंद कुणालाच होणार नाही. आत्याई, थँक्यू सो मच. अगं थँक्यू कशाला म्हणतेस? हे बघ, जी गोष्ट चांगली आहे ना, तिला चांगलंच म्हणायला हवं ना. आणि हो, आता तू तेजस बद्दल सांगितलंस म्हणून मला आठवलं, मीनाक्षी मला तुझ्या लग्नाबद्दल विचारत होती आज सकाळीच. काय म्हणत होती? हेच की तुझं लग्नाचं वय झालंय, तेव्हा आता चांगला मुलगा शोधायला हवा.
पण तुम्ही दोघे जणी रोज इतकं काही बोलत असता, तू तिला तेजस बद्दल काही सांगितलं नाहीस का? सांगितलं होतं ना. सगळ्यात आधी ही गोष्ट तिलाच माहित होती. पण मग हे सगळं ती मला का सांगत होती? का मुद्दामच सांगत होती? नाही म्हणजे अगदी चांगली स्थळं कुठे मिळतील हेही तिने मला सांगितलं. पण बरं झालं तू मला तेजस बद्दल आता सांगितलं असते, नाहीतर काखेत कळसा आणि गावाला वळसा असंच झालं असतं. हो ना वहिनी? मी आलेच. मीनाक्षी, अगं तुला जर का आधीपासून माहित होतं की सोहा आणि तेजस मध्ये हे सगळं सुरू आहे, तर तू मला का नाही सांगितलंस? आणि असेल तो तेजस खूप चांगला मुलगा, त्याने आपल्याला खूप मदतही केली असेल, पण म्हणून सोहाला त्याच्याशी लग्न करायची परवानगी द्यायची मला नाही पटत. त्या दोघांच्या वयामधलं अंतर ही एकच गोष्ट नाहीये, अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सोहा लहान आहे म्हणूनच तिला काही कळत नाहीये. पण तू तर 4 चौघात वावरलेली आहेस ना, उघड्या डोळ्यांनी जग बघितलंयस ना तू, मग तुला हे कळलं नाही? तुझ्याबद्दल फारशी माहिती नसताना तुला या घरची सून करून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. तू आमच्या बरोबर काही दिवस राहिली तरी होतीस, तुझा स्वभाव आम्हाला आवडला म्हणून हे झालं. पण इथे तसं नाहीये. इथे जर का तेजस आणि सोहाचं लग्न झालं तर सोहाला त्याच्याबरोबर त्याच्या घरी जावं लागेल. आणि ज्या माणसांबद्दल आपल्याला काहीही माहिती नाहीये त्यांच्याबरोबर मी सोहाला कशी जाऊ देऊ? अगं सांग ना मला. मीनाक्षी, अगं तू नको मनाला लावून घेऊस. मी पण वेडीच आहे. जिथे बोलायला हवं होतं तिथे बोलता आलं नाही म्हणून इथे येऊन तुला ऐकवत बसले सगळं. मी तुझी बाजू समजू शकते मीनाक्षी, पण आई म्हणून मी काय करू हे मला समजत नाहीये. आई, तुमची मनस्थिती मला कळतीये, पण आपली सोहा खरंच खूप घाई करते हो लग्नाची. आपलं कोणाचं तर ती ऐकायला तयार नाहीच आहे. आपण आत्याईंना सांगितलं तर त्यांच्याशी बोलून बघूया ना, त्या तिला समजावू शकतील. त्याचा अजिबात उपयोग होणार नाहीये, कारण या बाबतीत सोहापेक्षा त्याच जास्त खुश आहेत. उलट आता या लग्नासाठी त्याच आपली मनधरणी करतील. आई, आपण अभिनशी बोलू शकतो का? म्हणजे काही फायदा होईल बोलून? मला खात्री आहे ते सोहाला समजावू शकतील. आता तोच एक आशेचा किरण उरलाय, नाहीतर सगळंच कठीण होत जाणार आहे.